हाय फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता काही दिवसांतच क्रिसमस जवळ आलेला आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये क्रिसमस प्लम केक झटपट कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी रेशूस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण हे अगदी फ्री आहे। बेल आयकॉनवरती क्लिक केल्यामुळे जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा सर्वात आधी त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल। याआधी मी ऑथेंटिक क्रिसमस प्लम केक रेसिपी शेअर केलेली आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही चेक करा। तर चला करूयात रेसिपीला सुरुवात। तर सर्वात आधी आपण गॅसवरती मीडियम आचवरती पॅन ठेवून घेऊयात। यानंतर मी इथे अर्धा कप संत्रीचा ज्यूस वापरलेला आहे। तर आता मी इथे अर्धा कप संत्रीचा ज्यूस घेते। नंतर यामध्ये सर्व कट केलेले ड्रायफ्रूट घालून घेऊयात। तर मी इथे सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत आणि ते मी 2-2 चमचे घेतलेले आहेत। मी ड्रायफ्रूट्स कोणते वापरलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता। तर आता हे सर्व ड्रायफ्रूट्स 7 ते 8 मिनिटं संत्रीच्या ज्यूसमध्ये शिजवून घेऊयात। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे ड्रायफ्रूट संत्रीच्या ज्यूसमध्ये रात्रभर भिजत घाला, नाहीतर 4 तास तरी तुम्ही संत्रीच्या ज्यूसमध्ये ड्रायफ्रूट्स भिजत घाला, आणि तेवढंही शक्य नसेल किमान 1 तास तरी तुम्ही भिजत घाला। संत्रीच्या ज्यूसमध्ये जेव्हा ड्रायफ्रूट्स एनहान्स होतात तेव्हा खूपच त्याची टेस्ट अजूनच छान होते। पण तुम्ही अशा प्रकारेही तुम्ही केक बनवू शकता। अशा प्रकारे तुम्ही केक बनवू शकता, पण जेव्हा तुम्हाला जर एकदम असं पटकनच बनवायचं असेल, एकदम घाईच असेल, तर तुम्ही अशा प्रकारे केक बनवू शकता। तर हे पहा, हे संत्री ज्यूस पूर्ण आता इथे आटत आलेलं आहे। आता हे पूर्ण मी आटून झाल्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। तर इथे हे पहा, पूर्ण संत्रीचा ज्यूस आटून गेलेला आहे। तर हे मिश्रण आता परफेक्ट झालेलं आहे। तर यानंतर आता आपण केक टिनची तयारी करूयात। केक टिनसाठी मी इथे चौकोन तुकडा घेतलेला आहे। चौकोन तुकडा आपण असे फोल्ड करून, जसं व्हिडिओमध्ये दिसते तसं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फोल्ड करून केक टिनचं भांडं उलटं करून, व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसतंय तसं केकवर मधोमध ठेवून, पॉईंट सेंटरला ठेवून तो तसं कट करून घ्यायचा आहे। तर बटर पेपर हा अशा प्रकारे कट करून घेऊन मी अशा प्रकारे टिन लावून घेतलेला आहे। तर आता आपण गॅसवरती टोप ठेवून प्रीहीट करायला 5 मिनिटं ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण आता केकच्या बॅटरची तयारी करूयात। तर मी इथे एक बाउल घेतला आहे, त्या बाउलमध्ये मी 1 ते 1.5 चमचा ऑइल घालून घेऊयात। यानंतर व्हॅनिला इसेन्स 2 थेंब घालून घेऊयात। यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स पूर्ण थंड झाल्यावरतीच यामध्ये घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे आता मी ड्रायफ्रूट घालून घेते। तर या केकमध्ये मी प्रेमिक्स वापरलेला आहे। प्रेमिक्स केकमध्ये आपल्याला रेडीमेड असतं सगळं, त्याच्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नसतं, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे असं काहीच घालायचं नसतं। तर यामध्ये मी ड्रायफ्रूट सगळं घालून घेतलेलं आहे। यानंतर आपण यात सुरुवातीला अर्धा कप पाणी घालून घेऊन यामध्ये प्रेमिक्स घालून घेऊयात। आता यामध्ये पाणी लागेल एवढंच पाणी ॲड करून घेऊयात। आता हे पाणी घातल्यानंतर मिश्रण छान एकजीव करून घेऊयात। यानंतर आपण प्रेमिक्स घालून घेऊयात। तर हे पहा, 200 ग्रॅम प्रेमिक्स आहे। तर हा केक अर्धा किलोचा होणार आहे। केकचं बॅटर मिक्स करताना कट अँड फोल्ड करून मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसत आहे तसं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पाणीऐवजी दूध वापरायचं असेल तर तुम्ही दूध घेऊ शकता। यानंतर आपण केक टिनमध्ये बॅटर काढून घेऊयात। जर तुम्हाला हवं असेल तर केकचे रेडीमेड लोफ बाजारात मिळतात, ते पण तुम्ही वापरू शकता। रेडीमेड लोफ तुम्ही ओव्हनमध्ये, मायक्रोवेव्ह गॅसवर कुठेही केक बेक करू शकता। तर हे पहा, केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशीच असायला हवी। तर आता आपण केक टिनमध्ये बॅटर काढून घेऊयात। केक टिनमध्ये बॅटर काढून झाल्यानंतर यावरून आपण छान असे ड्रायफ्रूट घालून घेऊयात।
जर तुम्हाला संत्रीचा ज्यूस नको असेल तर तुम्ही इथे कॅनबेरीचा ज्यूसही वापरू शकता. आता इथे केकचं बॅटर सगळं टीनमध्ये काढून झाल्यानंतर केकच्या टीनला डॅब करून घेऊयात. ही डॅबची प्रोसेस आपल्याला कंपल्सरी करायची आहे. अशाने जो केकचं बॅटर आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. यानंतर आता आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात. तर गॅस मीडियम फ्लेमवरती करून 5 मिनटं टोप प्रीहीट करायला ठेवून दिला होता मी. तर इथे स्टँड ठेवून केक टीनमध्ये ठेवून घेऊयात. शक्यतो तुम्ही लोप किंवा केक टीन असा टोप घ्या आणि त्यावर झाकण ठेवा. पूर्ण पॅक झालं पाहिजे असं झाकण लावा. तर हा टोप आधी 5 मिनटं मी मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायचं. त्यानंतर हा केक 35 ते 40 मिनटं लो फ्लेमवरती बेक करून घेऊयात. केक बेक होत असताना अजिबात झाकण उघडून बघायचं नाही. ओव्हनमध्ये जर तुम्ही केक करत असाल तर प्रीहीटेड ओव्हनमध्ये 170 ते 180 सेल्सिअसवरती 35 मिनटं केक बेक करून घ्या. तर इथे पहा 40 मिनटे झालेले आहेत आणि सुरी इथे छान अशी क्लीन निघाली आहे. तर समजायचं केक बेक झालेला आहे. तर इथे मी एक टिप अजून एक सांगते की जेव्हा केक बेक होतो तेव्हा घरामध्ये केकचा सुगंध यायला लागतो, तेव्हा समजायचं की केक बेक झालेला आहे. आता यानंतर केक संपूर्ण थंड झाल्यावरती आपण केक काढून घेऊयात. तर आता इथे केक तुम्हाला कट करून मी दाखवते. आतमध्ये याचा स्पंज आणि जाळी कशी आलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल केक किती स्पॉन्जी झालेला आहे. तर आता मी कट करते. तर तुम्हाला दिसतच असेल केक किती सॉफ्ट झालेला आहे. तर टेक्स्चर बघा एकदम मस्त झालेला आहे. तर प्रीमिक्स केक नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.